लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनीनं मुंबईमधील झी 24 तासच्या कार्यालयाला भेट दिली आहे. त्यानं बाप्पाची मनोभावे पूजा करत दर्शन देखील घेतलं. बाप्पासमोर प्रार्थना देखील केली आहे. तर गश्मीरनं त्याच्या लहानपणीच्या गणेश उत्सवाच्या आठवणींना उजाळा देखील दिलाय. नमस्कार मंडळी, मी कावेरी आणि आज आपल्या झी 24 तासच्या ऑफिसच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आलाय गश्मीर महाजनी. नमस्कार गश्मीर, कसा आहेस तू आणि यंदाचा गणेश उत्सव कसा होता? खूप छान होता, खूप साधा सोपा आणि मस्त होता. तुझं आणि बाप्पाचं नातं कसं आहे? खूप इन्फॉर्मल असं नातं आहे आणि खूप साधं आहे. आम्ही आमच्या घरी खूप जास्त असं बाहेरनं आणलेलं डेकोरेशन आणि ते वगैरे नाही, अगदी साधारणशी फुलांची आरास करतो. आणि माझा मुलगा आहे तो 2 फिंगर निटिंग करायला शिकलाय. सो मी तो 2 बोटांनी धाग्या दोऱ्यांनी वस्त्र तयार करतो. तो 6 वर्षाचा आहे फक्त, पण ह्या वर्षी आम्ही जी बाप्पाला वस्त्र चढवली ती माझ्या 6 वर्षाच्या मुलांनी स्वतःच्या हाताने निट केलेली वस्त्र होती. हो 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 सो इट्स अ व्हेरी पर्सनल थिंग. खूप खाजगी आणि पर्सनल असतं आमचं. खऱ्या अर्थाने जी बाप्पाची सेवा आपण म्हणतो ती आम्ही करायचा प्रयत्न करतो, जेवढी जमेल तेवढी मनापासून. आणि मी स्वतः पूजा करतो सकाळी. आम्ही युजली बाहेरनं गुरुजींना नाही बोलवत. स्वतः पहिलं बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि पूर्ण पूजा मी आणि माझा मुलगा बसून करतो. हो हो आणि 2 वेळची आरती बस. आणि गौरी गणपती असतात आमच्याकडे. छान छान, खूप 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 छान. लहानपणीचा गणेश उत्सव तुझा कसा होता आणि तू कसा साजरा करायचास? लहानपणीच्या मला जास्त एवढ्या हे नाही आहेत, कारण जास्ती मोठ्या प्रमाणात मुंबईत असताना आमच्याकडे व्हायचं. माझे वडील जेव्हा होते आमच्याबरोबर तेव्हा. सो मुंबईला 5 गार्डन्सला आमचं घर होतं. पण तिथे मी 2 वर्षात असताना आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. सो तिथले गणपती जे साजरे व्हायचे, तिकडे जी सगळी मंडळी ऑल ओव्हर मुंबईतनं आमच्या घरी यायची, तो मी तेवढा अनुभवला नाही. मी लहान होतो आणि त्यानंतर लगेचच आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. पण पुण्याला गेल्यानंतर मग परत घरगुती पद्धतीनेच जास्त येऊन बाप्पा आम्ही माझ्या मुलाच्या येण्यानंतर आम्ही जास्त माझ्याकरता खूप पर्सनल एक नातं जोडलं गेलं. सो गणपतीची मूर्तीसुद्धा माझा मुलगा चूज करतो. आता आमच्याकडे बालगणेश येतात. सो मूर्ती आम्ही बालगणेशाची आणतो गेली 6 वर्ष त्याच्या जन्मानंतर. सो ती त्याच्या चॉईसची असते. त्याचं वजन आणि त्याचा साईजसुद्धा त्याला पेलवेल असा असतो, कारण त्याला स्वतःच्या हाताने गणपती घरी आणायचा असतो आणि विसर्जन सुद्धा त्याला करायचं असतं. गश्मीर, खूप बरं वाटलं तुला भेटून. थँक्यू सो मच की तू इथे आलास. आणि गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.